फायनलच्या मॅचला सुरुवात होणार आहे IK11 आणि त्याच्या दरम्यान आपण पाहिलं तर रत्नागिरी टायटन्स IK11 टॉस जिंकला 5 ओव्हरचा मॅच येतो सामन्याला सुरुवात केली जाणार आहे. सलामीची जोडी रत्नागिरी टायटन्स उशीर करू नका पेनलाइज केले जाईल. कादर 5 ओव्हर करता तो 20 मिनिटाचा कालावधी आहे. कादर 5 ओव्हर करता 20 मिनिटं टायमर लावण्यात आलेला आहे. टायमर सुरू झालेला आहे. कादर लक्षात घ्या आपण उशीर केला बॅटिंग करण्याकरता त्या पेनलाइज केले जाईल. आयोजक कमिटीने म्हटलेलं आहे आपल्याला पेनलाइज केले जाणार आहे. बिल्कुल मजा आएगा जिस तरीके से वो मुकाबला फाइनल का मैच शुरुआत हो रहा है 2026 का अद्भुत नजारा आपके सामने वर्ल्ड मेमन डे के शुभ अवसर पर आप देख रहे हो अफजल कच्ची फैन क्लब अब्दुल कदर स्पोर्ट्स प्रेजेंट 2026 का कोकण मेमन प्रीमियर लीग फायनल का मॅच फायनलच्या मॅचला सुरुवात करणार आहोत. आणि आता सर्वांना विनंती आहे आपण आपल्या जागेवरती उभं राहून घ्या. जागेवरती उभं राहून घ्यायचं आहे. जागेवरती उभं राहा चेंडू दिला जाईल. जागेवरती उभं राहून घ्या. श्रद्धांजली अर्पित केली जाणार आहे. सर्वांना विनंती आपल्या जागेवरती उभं राहून घ्या. ज्येष्ठ गायिका आशा भोसले त्यांचं दुःखद निधन झालेलं आहे. त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून अफजल कच्ची फॅन क्लबच्या माध्यमातून मान्यवरांना विनंती आपण व्यासपीठावरती सर्वांनी उभं राहून घ्यायचं आहे. आपण श्रद्धांजली या स्पर्धेच्या माध्यमातून अर्पित करणार आहोत. सर्वांना विनंती आहे आपण आपल्या जागेवरती उभं राहून घ्या. शांतता राखायची आहे. सावधान. धन्यवाद. प्रेड विश्राम. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. काउंटडाऊन केलं जाणार आहे. फायनल मॅचला सुरुवात होते. चेंडूची मागणी केली गेलेली आहे. फायनल मॅचला सुरुवात होणार आहे 2026 चा कोकण मेमन प्रीमियर लीग तिसरं पर्व याच गर्भ आहे. काउंटडाऊन केलं जाणार आहे. स्ट्राईक रेंजला मुबीन पारेख नॉन स्ट्राईक रेंजला शाहिद विंदाने आलाय. रत्नागिरी टायटन्स 5 ओव्हरचा मॅच 5 4 3 2 1 लेट्स प्ले. फायनल मॅचला सुरुवात. जरा टाळ्यांचा गजर. फायनलला सुरुवात झालेली आहे. टाळ्यांचा गजर होतो. शिट्ट्यांचा आवाज होता. पहिलाच बॉल आतमध्ये येणारा बॉल होता. डिफेन्सिव्ह स्ट्रोक मुबीन पारेखने ढकलून दिला. चेंडूला पहिल्या बॉलवरती सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळाला. चिक चिक हल चिक. पहिल्या बॉलवरती एक सिंगल घेतले गेले. फाइनलच्या मॅचला सुरुवात झाली. IK11 चिपळूण आणि त्याच्या विरुद्ध रत्नागिरी टाइटंस इनके बीच का मुकाबला. पहले गेंद के ऊपर वो मुबीन पारेख ने सिंगल लेना पसंद किया. जुनेद सानी उड़ासमान की तरफ जा. शाहिद विंदानी का स्ट्रोक खराब है. गेंद हवा में. गेंद के नीचे खेला. फील्डर ले लिया कैच. शाहिद विंदानी आउट फॉर डक. एक पर पहला विकेट. रत्नागिरी टाइटंस की उम्मीद टूटी. उम्मीदों को लगने वाला वो पहला झटका गॉन सफलता मिली. वेलकम बॅक. सर्वांचं मनापासून स्वागत. अर्थात फिनालचा मॅच आपण पाहता. अर्थात क्रिकेटचा रेड संग्राम क्रिकेटचा महासंग्राम अफजल गच्ची फॅन्स क्लब आयोजित आपण पाहतोय कोकण मेमन प्रीमियर लीग अर्थात KMPL सीझन नंबर 3. पाचच्या पंधरा पुन्हा एकदा सुरुवात. बॉलिंग ट्रॅकमध्ये गोलंदाज हलक्या पद्धतीने पंच करायचा प्रयत्न आहे. थोडासा दबाव यंत्रणेचा वापर मात्र केला जाईल. 5 षटकांचा मॅच आपल्याला पाहायला मिळत आहे. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज देखील रफ्तार शब्दकर बॉलिंग ट्रॅकमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय.
जुनेद दिसानी बॉलिंग ट्रॅक मध्ये पाहायला मिळतील. कादर बेबन डावखुरे फलंदाज चांगला खेळ राहिला. 17 मध्ये दर्जेदार खेळ देखील राहिला. दुपारच्या 17 मध्ये अर्धशतक देखील या फलंदाजाने झळकवलेला पाहायला मिळतंय. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक 38 मध्ये सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. रिवर्स स्विच करायचा मन बनवलाय. संपर्काला नाहीये. आगा वेगळा प्रयत्न केला. तेडी बॅट करायचा प्रयत्न केला. एक वेगळ्या अडीचकडे दाबा घेण्याचा प्रयत्न केला जातोय. धावपत्र जरूर घेतले जाईल. एक धाव अजून ऍड्स देखील केले. संघाची स्थिती 2 धावा धावपलकावरती पाहायला मिळते. पेका फिनाले आणि अंतिम सामना अर्थात 365 दिवस या तिसऱ्या पर्वाची देखील आपण आतुरतेने वाट पाहत होतो. तो क्षण आता मात्र येऊन टेपलेला पाहायला मिळतोय. पहिलीच आपण पाहिलं तर तिसरं पर्व आहे अफजल गच्ची फॅन्स क्लब ज्यांच्या माध्यमातून चांगल्या स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी केलं देखील केलं. KMPL सीझन नंबर 3 बॉलिंग ट्रॅक मध्ये पुन्हा एकदा जुरैद याही मात्र उडावलाय. आकाशाला गबस्ती घातले. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. पकडलाय, लपेटलाय, टिपलाय. पुन्हा एकदा धक्का क्रमांक 2 दिला जातोय. विकेटचं पतन. थँक्यू सो मच. या स्पर्धेला सदिच्छा भेटण्याकरता, या स्पर्धेची पाहणी करण्याकरता ज्यांचे आतुरतेने वाट बघितले जाते ते आणि त्यांचं आगमन या स्पर्धेमध्ये, या क्रीडा नगरीमध्ये, अब्दुल कादर स्पोर्ट्सच्या स्पर्धेमध्ये, अफजल कच्ची फॅन क्लबच्या स्पर्धेला सदिच्छा भेटण्याकरता चिपळूण नगर परिषदचे विद्यमान नगराध्यक्ष, आमच्या सर्वांचं लाडकं नेतृत्व उमेशजी सकपाल साहेबांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. सर, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. उमेश दादा सकपाल साहेबांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. चिपळूण नगर परिषदचे विद्यमान नगरसेवक आणि त्यांचं स्वप्न देखील आहे. चिपळूण सिटीला आपल्याला स्मार्ट सिटी बनवायची आहे आणि या स्पर्धेनिमित्तानं आपण पाहिलं तर सन्माननीय आदरणीय आमच्या सर्वांचं लाडकं नेतृत्व चिपळूण नगर परिषदचे विद्यमान नगराध्यक्ष, सन्माननीय आदरणीय आमच्या सर्वांचं लाडकं नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे उमेश दादा सकपाल साहेबांचं आगमन झालेलं आहे. सर, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे अफजल कच्ची फॅन क्लबच्या वतीनं आणि त्याचबरोबर अब्दुल कादर स्पोर्टच्या वतीनं, अफजल कच्ची साहेबांच्या वतीनं, जमलेल्या प्रेक्षकांच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मिरान स्ट्रायकर वरती आहे. नॉन स्ट्रायकरला कादर आहे. व्यासपीठावरती नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे शिवसेनेचे आमच्या सर्वांचं लाडकं नेतृत्व आणि चिपळूण नगर परिषदचे विद्यमान नगराध्यक्ष, आमच्या सर्वांचं लाडकं नेतृत्व, युवकांची युवा शक्ती सन्मान्य आदरणीय उमेश दादा सकपाल साहेबांचं आगमन झालेलं आहे. उमेश दादा, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे अफजल कच्ची फॅन क्लबच्या वतीनं आणि अब्दुल कादर स्पोर्टच्या वतीनं, कोकण मेमन प्रीमियर लीगच्या वतीनं, जमलेल्या प्रेक्षकांच्या वतीनं उमेश दादा सकपाल साहेबांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तर आपलं सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे. व्यासपीठावरती अनेक मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. यश प्रथमेश प्रतिबंधकीचं मान्यवरचं देखील स्वागत असेल. मनाची स्पर्धा आणि सकाळची स्थिती देखील आपण पाहिलं स्कोरबोर्ड मध्ये धाबा देखील 3 धाबा या ठिकाणी धावपलकावरती पाहायला मिळतील. 2 गडी अत्यंत गारात देखील केले गेलेत. महत्वाची मॅच आपण पाहतो ग्रँड प्लेचा मॅच. एक बाजूला रत्नागिरी टायटनचा संघ तर प्रतिस्पर्धी संघ देखील अप्रतिम खेळ करण्याकरता सादर देखील झाले संघ पाहायला मिळतो. मॅचला मात्र पुन्हा एकदा सुरुवात पैसा पकडण्याचा प्रयत्न. बैट चांगला स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये खेळला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचेपर्यंत चेंडू मात्र निघून जाईल कट कट पट पट झटपट बाउंड लाईनच्या बाहेर चौकार. चौकात येतोय. 4 धाबा या ठिकाणी मात्र टुटावल्या देखील जातील. 7 धाबा धावपलकावरती येतात. धाबा बनल्यात 7 परंतु या 2 फलंदाजी देखील एकमेकांना 7 कशी येते देखील पाहण्यासारखं असणार आहे. दुसरं षटक प्रगती पथावरती बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज मोहम्मदला आपण पाहतोय. अपलोड टाकण्याचा प्रयत्न आहे. पुरेपूर वापर केलाय. मोठा फटका देखना स्ट्रोक वेट केलाय. थेट पटवलाय फाईन लेगच्या दिशेने. गोईंग 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 गॉन. षटकार 6 धावे करता. थँक्यू. सगळ्या अपॅट बॉल टाकण्याचा प्रयत्न केला आणि चांगला स्ट्रोक देखील पाहायला मिळाला. ब्युटिफुल वंडरफुल सक्सेसफुल स्ट्रोक देखील मैदानाच्या आतमध्ये कातर यांच्या बॅटमधून पाहायला मिळतात. आयकॉन खेळाडू देखील आहेत आणि आज आयकॉन सारखे झळकलेले पाहायला देखील मिळत आहेत.
दर्जेदार मॅच प्रतिस्पर्धी संघामध्ये देखील आपण परत जिशानला देखील विसरून चालणार नाही. सेमीफायनलच्या थँक्यू सो मच या स्पर्धेला सदिच्छा भेटण्याकरता या स्पर्धेची पाहणी करण्याकरता अगदी ज्यांची आतुरतेने आपण वाट पाहतोय त्यांचं आगमन या ठिकाणी होणार आहे. आणि या स्पर्धेला सदिच्छा भेटण्याकरता ऑल इंडिया मेमन जमातीचे फेडरेशनचे प्रेसिडेंट साहेब तर मॅच सुद्धापर्यंत पाहायला मिळते एक बाणाची स्पर्धा के MPL सीझन नंबर 3 आणि या तिसऱ्या पर्वातील महत्वाची बॅटल देखील आपण पाहतोय. या स्पर्धेला सदिच्छा भेटण्याकरता या स्पर्धेची पाहणी करण्याकरता ऑल इंडिया मेमन जमात फेडरेशनचे प्रेसिडेंट अध्यक्ष ज्यांच्या खांद्यावरती ऑल इंडिया मेमन जमातची मोठी जबाबदारी हाजी इक्बाल मेमन साहेब यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. अफजल कच्ची फॅन क्लबच्या वतीनं फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये मेमनचं वाघ भारतामध्ये ज्यांची वेगळी ओळख आहे एक वेगळी ख्याप आहे हाजी इक्बाल मेमन ऑफिसर साहेबांचं आगमन झालेलं आहे. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये वेलकम आपका स्वागत है हाजी मेमन इकबाल ऑफिसर साहब का आगमन हो चुका है. मॅच चालू ठेवा मॅच चालू ठेवा मॅच चालू ठेवा. थँक्यू सो मच या सदिच्छा बैठने करता या स्पर्धेची पाहणी करने करता फिलहाल जिनका बेसब्री से इंतजार कर रहे थे ऑल इंडिया मेमन जमात फेडरेशन के प्रेसिडेंट साहब हाजी इकबाल मेमन ऑफिसर साहब का यहाँ पर स्वागत है सर. आपका दिल के गहरे से स्वागत है. 2026 का ये अद्भुत नजारा कोकन मेमन प्रीमियर लीग और इस टूर्नामेंट के अंदर हमारे सबके चहीते ऑल इंडिया मेमन जमात फेडरेशन के प्रेसिडेंट इकबाल मेमन ऑफिसर साहब पहुंच चुके हैं. उनके साथ ऑनरेबल जनरल सेक्रेटरी ऑल इंडिया मेमन जमात फेडरेशन के अजीज सत्तर मच्छीवाला साहब आपका स्वागत है. इमरान फ्रूटवाला साहब आपका स्वागत है. इमरान फ्रूटवाला साहब आपका भी स्वागत है. या स्पर्धेला सदिच्छा भेटण्याकरता थँक्यू डीजे मास्टर थँक्यू सो मच. या स्पर्धेला सदिच्छा भेटण्याकरता या स्पर्धेची पाहणी करण्याकरता आणि ज्यांच्या खांद्यावरती आपण पाहिलं तर मोठी नगर परिषदचे अगदी महिला असताना देखील उपनगर अध्यक्ष म्हणून त्यांच्या खांद्यावरती मोठी जबाबदारी आहे दांडेकर मॅडमचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. मॅडम आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. भारताच्या नारी शक्तीला सलाम आहे. अगदी महिला असताना देखील त्यांना मोठं पद आहे त्यांच्या खात्यावरती मोठी जबाबदारी आहे. चिपळूण नगर परिषदचे उपनगर अध्यक्ष म्हणून त्यांच्या खात्यावरती जबाबदारी आणि आता या स्पर्धेला सदिच्छा भेटण्याकरता या स्पर्धेची पाहणी करण्याकरता या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्याकरता दांडेकर मॅडमचं आगमन या ठिकाणी व्यासपीठावरती झालेलं आहे. त्यांचं सहर्ष आणि हार्दिक स्वागत आहे. चला स्पीडअप घ्या थोडंसं फास्ट आपल्याला खेळावं लागल्याचे देखील दोन सर्व संघाने घ्यायचे 27 धावा या ठिकाणी मात्र धावफलकावरती पाहायला मिळतील. 2 विकेटचे देखील पतन या ठिकाणी केले गेले. 2 षटकाचा संपुष्टात आलाय. संघाची धावसंख्या 27 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. बाणाची स्पर्धा आहे लाख बोलाची स्पर्धा आपण पाहताय की MPL अर्थात सीझन नंबर 3 तिसरं पर्व अप्रतिम खेळ कादर यांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळतोय. 8 चेंडू 25 धावांवरती खेळताना पाहायला मिळतील. ऑन स्ट्राईक मध्ये बिरान यांना आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक मध्ये पुन्हा एकदा जुनियर दिसानिया वैयक्तिक कोट्यात दुसऱ्या संघाच्या माध्यमातून तिसरं स्पेल आपला हाताळताना बॉलिंग ट्रॅक मध्ये ओव्हर द विकेट. वेगवान चेंडू आहे डोळ्याची पापणी लवते ना लवते तोपर्यंत चेंडू निघून गेलाय सीपेच्या दिशेने आर पार चौकार 4 धावे करता. थँक्यू. चांगल्यापैकी स्ट्रोक देखील मैदानाच्या आतमध्ये खेळण्याच्या अगोदर चेंडू पत्रात सीबेच्या दिशेने ट्रॅव्हल जरा चौकारा करता खेळ गेला गेलाय.
वेगवान चेंडू आहे. पुढे एकदा पुढचा चेंडू आडव्या पाट्यामध्ये खेळायचा प्रयत्न, एकदा या ठिकाणी घेतले देखील जाते. आता एका धाव्यावरती इथे पत्र संपादन बनलं जाईल. चांगल्या पैकीचा मॅच, दर्जेदार मॅच मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय. 32 धावा या ठिकाणी पत्र धावफलकावरती लगावले गेलेत. दर्जेदार मॅचचं या आयोजन देखील आपण पाहिलं तर अफजल गच्ची फॅन्स क्लब ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन केले गेले. कोकण बेमन प्रीमियर लीग आपण पाहताय KMPL सीझन नंबर 3 तिसरं पर्व. आणि या स्पर्धेच्या दरम्यान चांगलंच नियोजन देखील आपल्याला पाहायला मिळतं. ग्रँड फायनलचा मॅच आहे, अंतिम सापडा आपण पाहतोय. दर्जेदार मॅच, दर्जेदार बॅटलला दोन्ही संघ या ठिकाणी आपापसामध्ये लढताना भेटताना पाहायला मिळतील. पुढचा चेंडू ब्लॉक आउट करायचा प्रयत्न, जडमध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न, हलक्या पद्धतीने पंच केला. एक धाव घेतली आहे. थेंबे थेंबे तळे सचे म्हणतात त्यावेळेस एक धाव घेतली आणि स्ट्राईक रोटेट करण्याचं काम केलं होतं. चमचमते चषक आहे ज्याच्याकरता ही स्पर्धा देखील आपल्याला पाहायला मिळते. तिसरं षटक प्रगतीपथावरती जुनैदला पण पाहतोय. वेगवान गोलंदाज चुप्पूनचे एक्सप्रेस आणि तुफानी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये राहिली आहे. जुनैद दिसानी बॉलिंग ट्रॅकमध्ये दाखल. पुढे एकदा आपण पाहतोय ऑन स्ट्राईक मध्ये विरान. हलक्या पद्धतीने पंच करायचा प्रयत्न होता, थोडंसं वेट करून घ्यायचा प्रयत्न होता. पॉईंटच्या विजनला बॅटचा फ्लो ओपन केला होता, संपर्क आला नाही आहे. चांगल्या पैकी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न मात्र केला होता. जुनैद का मी आयकॉन खेळाडू आहे, का वेगवान गोलंदाज मला म्हटलं होतं, का मला फास्ट अँड फ्युरियस म्हटलं होतं. सुरेख आहे. थोडंसं जास्तीचा वेट केला तर चेंडू थेट यष्टिरक्षकाच्या हातामध्ये संपुष्टात येईल यात मात्र शंका आहे. थोडी चपळाई दाखवावी लागेल. बैरान ऑन स्ट्राईक वरती 5 मात्र पुन्हा एकदा सुरुवात बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर द विकेट आपण टाकण्याचा प्रयत्न आहे. पुरेपूर फटका खेळला, देखना स्ट्रोक आहे. वेट करून थेट मारायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तैनात, पकडलाय जेल, संपवलाय बिरांचा खेळ. बॅक टू दी डगआउट, धक्का क्रमांक 3. थँक्यू सो मच. तब्येत बॅटर्स अफाक या ठिकाणी पत्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील तर थोडं स्पीडअप घ्या. बॅट्समन आपल्याला देखील विनंती, नवीन बॅटर्स येतील त्यांना देखील विनंती, थोडं स्पीडअप घ्यावं लागेल. आपल्याला 5 षटकांचा मॅच आहे, फिनालेचा मॅच आहे, दुसरा इनिंग देखील आपल्याला वळायचं आहे, त्यामुळे थोडंसं स्पीडअप घ्यावं लागेल. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. नवीन बॅटर्स हलक्या पद्धतीने पंच करायचा प्रयत्न आहे. काय घडलंय, काय बिघडलंय. गोलंदाजाने चेंडू टाकलाय, यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू संपुष्टात आलाय. पदे फलंदाज आहे परंतु त्याचा बॅटचा किनारा लागलाय का हे देखील पाहण्यासारखं आहे. अप्रतिम मॅच, अफलातून मॅच, दर्जेदार मॅच आणि या दर्जेदार मॅच मध्ये मात्र चांगला खेळ देखील पाहायला मिळतोय. फिनालेचा मॅच अंतिम सामना आणि अर्थात पाहायला गेलं तर तिसरा षटक देखील मैदानाच्या आतमध्ये चांगल्या पैकी हाताळले गेल्या. 3 षटकांचा खेळ संपुष्ट. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या स्कोरबोर्डवरती 33 धावा, धावफलकावरती 3 गडी देखील गारद केले गेले. 3 तिगाडा, काम बिगाडा मात्र केला गेलाय. 33 धावा, 3चा आकडा आता मात्र पाहायला मिळतोय. धावसंख्या 33, विकेटचं पतन देखील 3 गडी या ठिकाणी गारद केले गेलेत. असून देखील मैदानाच्या आतमध्ये जोपर्यंत कादर आहेत ना तोपर्यंत या मॅच मध्ये षटका चौकारांची चादर देखील ओलांडली जाईल यात मात्र शंका नाही आहे. दर्जेदार खेळाडू आहेत, स्टारकास्ट खेळाडू आहेत. 33 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. दोन्ही संघ लीग मधून बाहेर आले. 6 संघ होते, 6 संघातून पुढच्या 17 मध्ये अर्थात ग्रँड फिनाल मध्ये या 2 संघांनी धडक मारलेले पाहायला मिळतोय. चमचमत्या चषकाकरती खेळताना पाहायला मिळतील. 4थं षटक प्रगतीपथावरती फैसल बेबर बॉलिंग ट्रॅकवरती रामडे विकेट उडवलाय, पोटा फटकाय, लॉफ्ट केलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे, पकडलाय, लपेटलाय. पुन्हा एकदा धक्का क्रमांक 4. तू चल माई तेरे पिछा या फलंदाज बाद. पुन्हा एकदा एक दर्जेदार गाड्या देखील वाचवल्या गेल्या. पण आता जलवा जर कोणाचा होत असेल ना तर क्षेत्ररक्षण गाड्या संघाचा चांगल्यापैकी कामगिरी त्यांच्या माध्यमातून मात्र पाहायला मिळते. विकेटचा पतन, महत्वाचा गडी आलाय, महत्वाची विकेट आली आणि महत्वाच्या बॅट मध्ये महत्वाची विकेट. कादर बॅक टू दी डगआउट असतील. नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये काही फतपत्र मैदानाच्या आतमध्ये दाखल असतील.
येस कादर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील नवीन बॅटरच्या भूमिकेत पाचव्या मात्र पुन्हा एकदा सुरुवात गोलंदाजी चांगली सुरुवात फैजलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतील. मग यावेळी देखील पंच केला पॉईंटच्या बेजरमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. क्षेत्ररक्षण करेपर्यंत आपण पाहिलं तर एक धाव घेतली, दुसऱ्या धाब्याची चपाई दाखल गेली आणि आता तर 2 धाबा या ठिकाणी पत्र पूर्ण देखील केल्या जातील. खात्यामध्ये 2 धाबा ऍड्स केल्या. दोन्ही संघ बलाढ्य संघ बातब संघ लीग मधून बाहेर आणि महत्वाच्या मॅच करतोय खेळताना पाहायला मिळत आहेत. म्हटलं जातं की रोगी को जवाब चाहिए, रोगी को जब योगी को दबा चाहिए, जोगी को जब चाहिए. हम तो क्रिकेट के दीवाने है साहब, हमें तो KMPL का कप चाहिए. आणि या बाणाच्या स्पर्धेकरता ही स्पर्धा आपण खेळताना पाहायला मिळत आहे. दोन्ही संघ आहेत त्याच्याबद्दल ही बातब्बर खेळी मैदानाच्या आतमध्ये. हलक्यामध्ये पंच करता प्रयत्न बॅकफुटमध्ये गेले, गली पॉईंटमध्ये फटका खेळलाय. काय घडलंय इथे देखील धाव घेण्याचा प्रयत्न, डेंजर झोन मध्ये धाव घेतली आहे. आता पाहायला गेलं तर धाव देखील कंप्लीट केली जाईल. संघाची स्थिती 36 धाबा, जास्तीच्या धाबा बनत नाहीयेत. 2 सेमीफायनल ज्याच्यामध्ये 90+ धाबा बनवल्या गेल्या. पहिल्या सेमीफायनल मध्ये 99 धाबा बनल्या, दुसऱ्या सेमीफायनल मध्ये 93 धाबा बनल्या. पण त्याच फिनालेच्या मॅच मध्ये जे दोन्ही संघ ज्यांनी जास्त धाबा बनवल्यात ते आता मात्र फिनाले मध्ये आलेत. कोणाची टक्कर कोणावरती भारी, कोणाचा पगडा किसका पगडा किसपे भारी. काटेकी टक्कर वाला मॅच पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. घोटना टेक तमाशा देख, मोठा फटका खेळला, ऑन साइडला स्ट्रोक खेळला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. एक धाव घेतली आहे, चपाई दाखवली गेली आहे. दुसरे धावे करता देखील प्रयत्न सफल आणि सुलभ 2 धावा पूर्ण केले जात आहेत. अप्रतिम मॅच KMPLचा थरार आपण पाहतोय. आणि आता तर बाणाची स्पर्धा बेबन प्रीमियर लीग, कोकण बेबन प्रीमियर लीग आपण पाहतोय. व्यासपीठातील मोठमोठे मान्यवर ज्यांची उपस्थिती देखील पाहायला मिळते त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत. आणि आता मोठमोठे मान्यवर आज संध्याकाळच्या सत्रामध्ये पाहायला नक्कीच मिळत आहेत. बाणाची स्पर्धा आहे, स्वाभिमानाची स्पर्धा आणि अस्तित्वाची लढाई इथे पाहायला मिळते. मोठा फटका घ्यायचा प्रयत्न, फटका बसलाय, चेंडू हवेत आहे. हो एफर्ट्स इथे मात्र योगदान चांगल्या पाहिजे दिलं जात आहे. जिशान मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले, झील टिपण्याकरता प्रयत्न केला गेलाय. जिशानवरती देखील तितक्याच नजरा असणार आहेत कारण दुपारच्या सत्रामध्ये काय खेळी केली आहे, जी जान लगावली आहे. आणि आज फिनालेचं तिकीट आहे. आणि या बाणाच्या ट्रॉफी करता जे चमचमते चषक ज्याच्यावरती प्रत्येक जण नजरा ठेवून होत्या, आज की शाम किसके नाम ही वाली मॅच पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅकमध्ये गोलंदाज पुन्हा एकदा दाखल, पावलांचा वापर केलाय, पुढे येऊन घ्यायचा प्रयत्न, फुटवर्कला नेटवर्क आला नाही आहे. जुनैद विकेट किपरच्या माध्यमातून अप्रतिम धावचीत केले गेलाय. पुन्हा एकदा धक्का दिला गेलाय. षटक क्रमांक आपण पाहिलं तर 4 देखील संपुष्टात. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 39 धाबा धावफलकावरती पत्र पाहायला मिळतील. विकेट वरती विकेट आणि हाच क्रिकेटचा खेळ पत्र पाहायला मिळतोय. मुंबईमध्ये पाऊसचा धक्का, इथे पत्र विकेटचे धक्के या ऐतिहासिक मैदानावरती पत्र दिले जात आहेत. अर्ध संघ थोडस टायटन संघ, रत्नागिरी टायटन संघ नावामध्ये टाईट होतं, वातावरण फाईट दिलं होते आणि आजच्या सत्रामध्ये चांगली खेळ देखील केली होती. या मॅच मध्ये थोडस बॅकफुटमध्ये ठेवण्याचा प्रयत्न प्रतिस्पर्धी संघ देखील करतोय, परंतु त्यांच्यामध्ये देखील क्षमता आहे, गोलंदाजी देखील चांगली आहे, गोलंदाज दोन्ही संघामध्ये चांगले आहेत. त्यामुळे हा मॅच कमी दाबा उभ्या केला तरी काटेकी टक्कर असेल यात पत्र शंका नाही आहे. बॉलिंग ट्रॅकमध्ये शेपटचं षटक हाताळण्याकरता अफाक गेटकडे पत्र दाखल असलेला वेट केलाय, फिरवून खेळलाय, पाठवलाय सीबीआयच्या दिशेने, फाईन लेगच्या दिशेने फटका खेळला जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. चेंडू अडवण्याचं काम गेटकडे पत्र केलं, तोपर्यंत चेंडू सीबीआयच्या दिशेने फटक्यात आहे दार. बैतील दाबा 4 तो होगी बेट तडी पार, चौकार. चौकात घेतोय. 4 धाबांची बर या ठिकाणी पत्र केली गेली आहे. धाबा मात्र गुणफलकाला आकार 43 धाबा मात्र धावफलकामध्ये ऍड देखील केल्या जातील. यावेळी मात्र काय घडलंय, थोडस मोठा फटका खेळायचा प्रयत्न, बिगेट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. थोडासा प्रयत्न देखील जरूर केले जात आहेत. महत्वाची मॅच, धावसंख्येत पत्र पण धावसंख्या स्थिर पाहायला मिळते. 43 धाबा धावफलकावरती पत्र पाहतोय. शेवटचं षटक आहे. या शेवटच्या षटकामध्ये कितपत धाबा उभ्या केल्या जाणार रत्नागिरी टायटन्सच्या माध्यमातून आडव्या पटेल फटका आहे. अलॉंग द कार्पेट स्ट्रोक केला, एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेकरता चपाई हरणाचा वेध इथं पत्र घेतला गेलाय. अप्रतिम धाव घेण्याचा प्रयत्न पत्र सातत्याने केले जातोय. नाईस रनिंग बिटवीन विकेट या ठिकाणी मात्र बढावी लागेल. तो धब्बा या ठिकाणी पत्र यशस्वीरित्या घेतला देखील जातील. 45 धाबा या ठिकाणी पत्र धावफलकामध्ये. शेवटचं षटक खूप महत्वाचं आणि या महत्वाच्या षटकामध्ये आपल्याला टार्गेट विजन मिळणार आहे. बॅटचा फ्लो ओपन केला होता, मोठा फटका खेळायचा मन बनवलं होतं, बिग हिट करायचा होता, संपर्क आला नाहीये. दीर्घ धाव चेंडूची सांगता केली होती. गोलंदाजाने चेंडू टाकलाय, थेट यष्टिरक्षकाच्या हातामध्ये संपुष्टात आलाय.
मध्ये फलंदाज आहे, संपर्क येऊ दिला जात नाही आहे. बैगा फिनाले पाहतोय, पहा अंतिम सामना पाहतोय. पुन्हा एकदा धारदार गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला जातोय. पंच देखील आमच्या दिशेने पाहतील. बस्टर एक्स्ट्रा या ठिकाणी मात्र दाखल आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव देखील ऍड केले जातील. 46 धावा या ठिकाणी पत्र धाव फलकावरती पाहायला मिळतात. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज, पावलांचा वापर केलाय, पुढे येऊन खेळलाय. देखना स्ट्रोक, ब्युटिफुल स्ट्रोक, पॉवरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल षटकार, 6 धावे करता. थँक्यू सो मच. कणकणीत षटकाराची अर्धशतक मात्र रत्नागिरी टायटन्सचं झळकावलं गेलाय. पुन्हा एकदा वेट केलाय, ताणून मारलाय, हाय काय नाही काय, षटकार मारल्याशिवाय मजा येत नाही. बेधडक षटकार. थँक्यू सो मच. 58 धाबा धावपलकावरती बंडपल्या गेल्यात. बुजा करता आपण पाहिलं तर 59 डबा बनवायचे आहेत. कशा पैचा खेळ रंगणार, 30 चेंडू 59 डबा बनवायचे आहेत. याच स्पर्धेच्या दरम्यान धाबा बनवल्यात. आता चेसिंगचा वेळ आहे, तोपर्यंत आपण कुठेही जाऊ नका. व्यासपीठात उपस्थित मान्यवरांचा सन्मान देखील केला जाईल आणि सेकंड इनिंग देखील पाहायला मिळेल. ओव्हर टू यू सिद्दीक सर. थँक्यू सो मच. धन्यवाद प्रतिमेश, आपला मनापासून आभार. त्याच पद्धतीने विनंती असेल, चला प्लीज क्षेत्ररक्षण लावून घ्या. रत्नागिरी टायटन्स आपल्याला विनंती आहे, जास्त वेळ करू नका. पंचांनी चेंडूची मागणी केलेली आहे, ते चेंडू पंचांपर्यंत पोहोचवायचे आहेत. आता व्यासपीठावरती आलेल्या मान्यवरांचं स्वागत देखील केलं जाणार आहे. कोकण म्हटलं, कोकणातली माणसं साधी बोली आणि अगदी कोकणामध्ये म्हटलं जात आहे. कोकणातली परंपरा, कोकणातली संस्कृती, कोकणातलं वारसा आपण सातत्याने जपत असतो. सभी का स्वागत है मंच के ऊपर. कई मेहमान जुड़े हुए हैं. ऑल इंडिया मेमन जमात के बिल्कुल वो प्रेसिडेंट इकबाल मेमन ऑफिसर साहब जुड़े हुए. सर आपका दिल की गहराई से स्वागत है. 2026 का अद्भुत नजारा, कोकण मेमन प्रीमियर लीग, और जिनके कंधों पर मेमन के समाज की बहुत बड़ी जिम्मेदारी, ऑल इंडिया मेमन जमात के फेडरेशन के प्रेसिडेंट साहब इकबाल मेमन ऑफिसर, आज अफजल कच्ची फैन क्लब और अब्दुल कादिर प्रेसिडेंट कोकण मेमन प्रीमियर लीग का 2026 का ये तीसरा संस्करण और शाम के समय पहुंचे. उनका भी तहे दिल के साथ स्वागत है. उसी के साथ हमारे पर सम्मान्य आदरणीय हमारे सबके चहीते ऑल इंडिया मेमन जमात के सेक्रेटरी मिस्टर अजीज भाई मच्छीवाला साहब भी पहुंच चुके हैं. इनका भी हम तहे दिल के साथ स्वागत करते गए. अजीज भाई मच्छीवाला साहब, आपका दिल की गहराई से स्वागत है चिपलून के अंदर. और बड़ा मंच है अब्दुल कादिर स्पोर्ट्स और अफजल कच्ची फैन क्लब का, बहुत ही शानदार आयोजन आपको देखने को मिल रहा है. और उसी के साथ मंच के ऊपर आप देख सकते हैं हमारे चहीते ऑल इंडिया मेमन जमात की यूथ के विंग के चेयरमैन इमरान फ्रूट वाला साहब पहुंचे. इमरान फ्रूट वाला साहब, आपका दिल का गहराई के साथ स्वागत है. 2026 का अद्भुत नजारा, कोकण के अंदर वो मेला लगा है और कोकण का ये सुनहरा अवसर है. अफजल कच्ची फैन क्लब, अब्दुल कादिर स्पोर्ट चिपलोन, ये अलग क्लब बनाया गया और उसके माध्यम से आज कई मेहमान ग्रैंड फिनाले के शुभ अवसर पर पहुंचे, इस टूर्नामेंट के शुभ अवसर पर पहुंचे. और इस टूर्नामेंट को रखने का एक ही मकसद, वर्ल्ड मेमन डे जो मनाया जा रहा है पूरे भारत के अंदर, पूरे देश के अंदर, उसके शुभ अवसर पर अफजल कच्ची फैन क्लब और अब्दुल कादिर स्पोर्ट ने मिलकर ये अच्छा टूर्नामेंट का आयोजन किया. उसी के साथ मंच के ऊपर आप देख सकते हो जोनल सेक्रेटरी और कोकण के जोनल सेक्रेटरी और दापोली की शान हमारे आरिफ भाई मेमन साहब मंच के ऊपर है. आरिफ भाई, आपका दिल की गहराई से स्वागत है. आपके कंधों के ऊपर भी वो कोकण की बहुत बड़ी जिम्मेदारी. उसी के साथ रत्नागिरी मेमन जमात के प्रेसिडेंट और एकमा के प्रेसिडेंट आरिफ भाई मेमन साहब खास रत्नागिरी से आए गए, उनका भी स्वागत है. आरिफ भाई मेमन साहब, आपका भी तहे दिल के साथ स्वागत. एकमा के प्रेसिडेंट और रत्नागिरी मेमन जमात के प्रेसिडेंट रत्नागिरी से आरिफ भाई मेमन साहब, और उसी के साथ हारून अकबानी साहब मंच के ऊपर है. हरनई दापोली मेमन जमात के प्रेसिडेंट हारून भाई अकबानी साहब, आपका भी स्वागत है. 2026 का एक अद्भुत नजारा. उसी के साथ मंच के ऊपर हमारे कई मेहमान यहाँ पर जुड़े हुए, उनका हम देखे दिल के साथ स्वागत करते हैं. हमारे सबके चहीते और आज के ओपनिंग सेरेमनी जिनके शुरुआत से हमने की, चिपलून मेमन जमात के प्रेसिडेंट अशरफ कासम मेमन साहब भी मंच के ऊपर है. अशरफ कासम मेमन साहब, आपका दिल के गहराई से स्वागत है.
खास चिपलून मेमन जमात की सबसे बड़ी जिम्मेदारी उनके कंधों पर है। आज सुबह के सत्र से अब जाकर शाम तक भी वो हमारे साथ जुड़े हुए हैं। अशरफ आपका दिल के गहरे से स्वागत है, थैंक यू सो मच। और कई मेहमान मंच के ऊपर जुड़े हुए, उनका तहे दिल के साथ स्वागत। उसी के साथ रत्नागिरी के रत्नागिरी मेमन जमात के सेक्रेटरी साहब भी जुड़ने वाले, फैयाज फाजलानी साहब, इनका भी तहे दिल के साथ स्वागत है। और बिल्कुल कई मेहमान उसी के साथ चिपलून मेमन जमात के सलाहकार रिजवान कच्ची साहब भी मंच के ऊपर, इनका भी हम तहे दिल के साथ स्वागत करते हैं। और दापोली के कई मेहमान इस मंच के ऊपर है, सलीम भाई मेमन साहब और उसी के साथ अशरफ भाई सुपारी वाला साहब, इनका भी तहे दिल के साथ स्वागत। दापोली के रफीक भाई मेमन साहब, असलम भाई सुपारी वाला साहब भाईजान, इनका भी हम तहे दिल के साथ स्वागत करते हैं। और हमारे करता धरता अफजल भाई कच्ची साहब, असलम भाई मेमन साहब, इनका हम तहे दिल के साथ आभार व्यक्त करते हैं, थैंक यू सो मच। सभी मेहमानों का तहे दिल के साथ स्वागत है। और उसी के साथ मंच के ऊपर चिपलून के और खास खुसूसी हमारे मेहमान और यूथ विंग के कन्वीनर सन्माननीय आदरणीय शादब भाई फाजलानी साहब भी मंच के ऊपर, इनका भी हम तहे दिल के साथ स्वागत करते हैं। शादब भाई आपका दिल के गहरे से स्वागत है। मैच की तरफ जाना पसंद करेंगे। रत्नागिरी बनाम चिपलून का मुकाबला, कदमों का इस्तेमाल, ऑन साइड पर खेल दिया और शानदार शानदार फील्डिंग है, अंदर या बाहर, अंदर या बाहर, वो भी देखने वाले हैं। अच्छा स्ट्रोक था जुनेद इसानी मैदान के अंदर बल्लेबाजी कर रहे गए। जुनेद इसानी जिन्होंने चिपलून से
वेलकम बैक सभी दर्शकों को और खिलाड़ी का स्वागत है। आप देख रहे हैं वर्ल्ड मेमन डे के शुभ अवसर पर रखा गया टूर्नामेंट अफजल कच्ची फैन क्लब अब्दुल कादिर स्पोर्ट प्रेजेंट 2026 का कोकन मेमन प्रीमियर लीग का अद्भुत नजारा। आईके 11 को जीतने के लिए अब यहाँ से गेंदे कितने बचे हुए, रन कितने बचे हुए हैं? 19 गेंदों में 34 रनों की जरूरत है। दिशान बल्लेबाजी करने के लिए पहली गेंद के ऊपर वो ऑन साइड की तरफ गेंद को ढकेल दिया, गेंद शॉट फाड़ने की तरफ चली गई, एक सिंगल लिया गया, सिंगल के साथ स्कोर कार्ड अब जाकर आगे बढ़ गया। टीम का टोटल अब जाकर 26 पर पहुंच गया। 2 ओवर का खेल समाप्त है। 2 ओवर की समाप्ति के बाद 26 रन 2 विकेट के नुकसान पर अठारह गेंदों का खेल बचा हुआ है। जीतने के लिए इस मुकाबले को आपको 35 रनों की जरूरत है। 33 रन बनाने, डबल 3 का आंकड़ा सेट करना है। मुबीन मेमन गेंदबाजी करने के लिए आए हैं। वेलकम बैक सभी दर्शकों को और खिलाड़ी का स्वागत है। मेहमान भी जुड़े हुए। 18 गेंदों का खेल बचा हुआ है। ज्यादा वक्त नहीं लेना। रत्नागिरी टाइटंस चलिए, वो अंधेरा आ रहा है। आसमान की तरफ मुझे वो काले बादल नजर आ रहे हैं। ज्यादा वक्त नहीं लेना है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज मुबीन अपने बॉलिंग बार पर तैयार। बैकफुट पर चले गए, बहुत ही खूबसूरती के साथ गेंद को खेल दिया। गेंद काउकोने के रीजन में चली गई, खराब फील्डिंग। फील्डर ने दिया मौका, बल्लेबाज ने जड़ दिया चौका। जिशान पटेल के बल्ले से वो कड़क शॉट, गेंद बाउंड्री के बाहर, गेंद लगा, शानदार दमदार असरदार चौका। स्कोर कार्ड अब जाकर 30 पर पहुंच गया। 2 विकेट के नुकसान पर आईके 11 चिपलून 59 रनों का पीछा कर रहे हैं। मुबीन के खिलाफ वो पहली गेंद के ऊपर चौका लगाया गया। आने वाली गेंदे 17 गेंदे 29 रनों की जरूरत है। ओवर द विकेट, वो अच्छी गेंद थी, बहुत अच्छी गेंद थी। आगे की तरफ गेंद थी, पाले में गेंद थी, बिल्कुल उस गेंद को एक बार फिर वो ब्लॉक में बनाकर खेलने की कोशिश। लाइन बिल्कुल अच्छी है। रत्नागिरी के मुबीन मेमन गेंदबाजी कर रहे हैं। फील्डिंग के खिलाड़ी फ्लाइंग स्लीव, एक खिलाड़ी पॉइंट, एक्स्ट्रा कवर मिड ऑफ पर एक खिलाड़ी। 16 गेंदों में 29 की जरूरत है। ओवर द विकेट, बैकफुट पर चले गए, ऑन साइड की तरफ इस गेंद को खेलना चाहते हैं। अलोंग द कारपेट, गेंद मिड विकेट बाउंड्री की तरफ, खराब फील्डिंग। फील्डर खराब फील्डिंग कर रहे हैं, गेंदबाज अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। ताली एक हाथ से बजने वाली नहीं है, ताली बजाने के लिए 2 हाथों की जरूरत है। गेंदबाज को अच्छा खेलना है, फील्डर की जरूरत है। खराब फील्डिंग का प्रदर्शन। स्कोर कार्ड अब जाकर आगे बढ़ गया। 34 पर स्कोर कार्ड पहुंच गया। जीतने के लिए 25 चाहिए। 15 गेंदों का खेल बचा हुआ है। मुबीन मेमन अपने बॉलिंग मार्ग पर तैयार। 15 में 25। दिशान पटेल स्ट्राइक रेट पर 12 में 58 रन बनाने वाले खिलाड़ी। बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे, गेंद और बल्ले का ताल्लुक ने रन लेना चाहते थे। नॉन स्ट्राइकर इन पर खतरा हो सकता था। सिंगल बना गया, लेग बाय का इशारा हमारे ऑफिशियल अंपायर का। सिंगल के साथ स्कोर कार्ड अब जाकर 35 रनों पर पहुंच गया। रत्नागिरी टाइटंस वो फील्डिंग कर रहे हैं। बल्लेबाजी करने वाली टीम आईके 11 चिपलून। टॉस इन्होंने जीता था और फील्डिंग करने का फैसला किया। रत्नागिरी टाइटंस ने 58 रन बनाए। 59 रनों का लक्ष्य है। 35 रन बने हैं। क्रॉस बल्ले का इस्तेमाल किया गया। गुफरान अली पे मेमन मैदान के अंदर बल्लेबाजी करे, अजीबोगरीब स्ट्रोक खेलने की कोशिश, वो सिंगल लिया गया। सिंगल के साथ स्कोर कार्ड अब जाकर आगे बढ़ गया। टीम का टोटल अमन चिपलूनकर हमारे साथ है। 36 पर स्कोर कार्ड, 59 रन बनाने गए। 36 रन बने गए। तीसरा ओवर चल रहा है, 5 ओवर का मुकाबला। मुबीन मेमन बैकफुट पर चले गए, ऑन साइड पर खेल दिया। ओहो, क्या मारा, क्या मारा, एक ही मारा, खींच के मारा, वो भी सॉलिड मारा। दर्शक दीर्घा में तालियों की गूंज है, सीटों की आवाज है। बजेंगे शिट्टे, बजेंगे ताली, हो हल्ला हो गुल्ला, मैदान सर पर उठा गए। क्रिकेट का रहता है। 12 गेंदों का खेल बचा भाग है। अब जीतने के लिए 17 रनों की जरूरत है। 12 में 17, 12 में 17, 7 12, 12 में 17 बिल्कुल ये देखने के लिए मिलेगा। या स्पर्धेला सदिच्छा भेटण्याकरता अनेक मान्यवर व्यासपीठावरती आहेत। त्यांच्यामध्ये आपण पाहिलं तर चिपळूण नगर परिषदचे नगराध्यक्ष उमेशजी सकपाल साहेबांचं आगमन देखील झालेलं आहे। त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। अगदी जनतेनं ज्याला जनता राजा म्हणून राजकारणामध्ये ओळखलं, त्या सन्मान्य आदरणीय माजी आमदार रमेशभाई कदम साहेब व्यासपीठावरती आहेत। त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत आहे। शिवसेनेचे गटनेते विद्यमान नगरसेवक अंकुशजी आवले साहेब व्यासपीठावरती आहेत। महिला अगदी असताना त्यांच्या खात्यावरती मोठी जबाबदारी देण्यात आलेली आहे।
ते अगदी दांडेकर मॅडम त्या ठिकाणी आहेत. मैदानामध्ये काय घडलं, ऑन साईडला खेळायचं होतं, काव कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहेत, त्यानं झेल पकडलाय, कादरला यश मिळालंय. 12 मध्ये 17ची गरज होती. गुफरान अल्लीपे मेहमान बाद झालाय. मैदानामध्ये कोण आलाय, ज्याची तुम्ही वाट पाहताय तो आलाय, तो दाखल झालाय. फैसल पटेल मैदानामध्ये दाखल झालाय. फैसल गफ्फार मेमन, फैसल गफ्फार पटेल तो मैदानामध्ये दाखल झाला. 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 17 धावांची गरज आहे. आणि अगदी आपण पाहिलं तर या मॅच मध्ये तो पलटवार करेल का. 11 बॉल 17 धावांची गरज आहे. फैसलला आपण अजूनपर्यंत राजकारणामध्ये पाहिलं होतं, परंतु ही टेनिस बॉलची परीक्षा त्याला पास करावी लागणार. 11 बॉल 17 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती कादर, मॅन फ्रॉम हरणे. हा बॉल अगदी आपण पाहिलं तर पुढे टाकलेला बॉल होता, जास्त बाहेर गेला. व्हाईट बॉलचा इशारा झालाय. व्हाईट बॉलनं धावा मांडणार आहेत. 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धाव संख्या आपण पाहिलं तर धाव फलकावरती 43 धावा झालेल्या आहेत. विजय करता 16 धावांची गरज. 11 मध्ये 16. IK 11 संघाला जिंकण्याकरता आडव्या बॅटचा वापर केला. ऑन साईडला चेंडूला खेळलाय. चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं वळण घेताना क्षेत्ररक्षक चेंडूला पाहत होते, वाट बघत होते, चेंडू कुठे गेलाय. एकदा उत्तर मिळालेले आहे. एखादा वेळेस समाधान मानावं लागेल. तेवढंच चांगला फटका फैसलचा नव्हता. फैसल अगदी मैदानामध्ये बॅटिंग करण्याकरता आलाय. 2 फलंदाज बाद झाल्यानंतर फैसलला मैदानामध्ये पाठवण्यात आलेलं आहे. विजय करता आपण पाहिलं तर 44 धावा झाले. 15 धावांची गरज आहे. 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 10 गेंदे बची है, 15 रनों की जरूरत है. ऑन साइड पर पहली में फेल. कादर मेमन, मैन फ्रॉम हरने, 10 में 15 ओवर द विकेट. आगे की तरफ गेंद थी, बहुत ही खूबसूरती के साथ गेंद को खेल दिया. गेंद लॉकआउट की तरफ, रपू चक्कर, दिल मांगे मोर, टीम मांगे मोर. ये लगा 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 शानदार 4 4. शुक्रिया. अब जाकर 9 गेंदों का खेल बचा हुआ है. 9 गेंदों के अंदर जीतने के लिए वो 11 रनों की जरूरत है. ईट का जवाब पत्थर से, प्रश्न का जवाब उत्तर से, गेंद का जवाब बल्ले से दिया गया. 9 गेंदों का खेल बचा हुआ है. 11 रनों की जरूरत है. जिशान पटेल, ईश्वर की अगली गेंद उड़ा आसमान की तरफ. इथे तारे आगे, इथे सितारे आगे, इथे जिद्द आगे, इथे जुनून आहे, इथे धूम धडक आगे. आलाय षटकार. थैंक यू सो मच. 7 अब जाकर गेंदे कितनी बचे वो भी देखने वाले हैं. कुल मिलाकर 8 गेंदों का खेल बचा हुआ. 8 गेंदों में 5 रनों की जरूरत है. जिशान पटेल आज के दिन के हीरो बनने वाले खिलाड़ी है. 12 गेंदों में उन्होंने वो 58 रनों की पारी पेश की है, अर्धशतक. इस ओवर की अगली गेंद बैकफुट पर चले गए, बहुत ही खूबसूरती के साथ खेल दिया. मिड विकेट पर फील्डर है, ले लिया कैच. बल्लेबाज आउट. जिशान पटेल की पारी का अंत हुआ, शिकार होता हुआ. 7 चेंडू 5 धावा. फैसला अजूनही मैदानामध्ये आहे. 5 IK 11 ला जिंकायचं. 7 चेंडू मध्ये 5 धावा. मैदानामध्ये आता काळोख व्हायला सुरुवात झाली आहे. धाग्यामध्ये आता काळोख व्हायला सुरुवात झाली आहे. संध्याकाळचा वेळ आहे. इम्रान कच्ची आलेला आहे. 7 बॉल 5. 7-12 अजूनपर्यंत ऐकलं होतं, परंतु 7 मध्ये आता 5ची गरज आहे. डोळ्यांचं पारणं भिडणारा मॅच आहे. संध्याकाळचा वेळ आहे. अगदी सूर्य नमवलेला आहे आणि आता जो सूर्य खाली जातोय, आजची संध्याकाळ कोणाच्या नावावरती, आजची रात्र कोणाच्या नावावरती. डोळ्यांचा पारणं भिडणारा मॅच आहे. कोकणातली स्पर्धा आहे. कोकणातली माणसं साधी बोली. गोलंदाजी मार्कवरती कादर मेमन तयार. 7 मध्ये 5 ओव्हर द विकेट. कुटुंबाचा चेंडू आल्या पहिल्या बॉल वरती चेंडूला भिरकावलाय. चेंडू सीमारेषा पलीकडे ले जाएंगे इम्रान कच्ची, संघाचा संघ मालक, संघाचा कॅप्टन. हवा से उड़कर बाहर जाए उससे सिक्सर कहते हैं. पाली में पलट मार रहा है उससे हुकुम का इक्का इमरान कच्ची कहते हैं. क्या बात है. आइए डीजे मास्टर आपकी बारी. इमरान कांग्रेचुलेशन. क्या बात है. ले जाएंगे इस खूबसूरत ट्रॉफी को ले जाएंगे.
check. थँक्यू सो मच. 6च्या 6 संघ मालकांना विनंती करतो, विजेता संघ IK11. दिशान अप्रतिम, आजचा दिवस तुझा होता आणि आज दिवस शेवट संघ मालक, शेवट कॅप्टन इम्रान कच्छीनं वाघाची धाड ठोकली आणि महेंद्रसिंग धोनी स्टाईल मध्ये त्यानं तो षटकार ठोकलेला आहे. लॉंगॉनला क्लिअर केला. अगदी व्यासपीठावरती जे मान्यवर होते, इम्रान कच्छीचं नाव ऐकल्यावरती त्यांच्या चेहऱ्यावरती तो आनंद आणि त्यानं तो षटकार ठोकला. विनिंग स्ट्रोक महेंद्रसिंग धोनीच्या स्टाईल मध्ये. इम्रान कच्छी आपला संघ घेऊन समोर या. 6च्या 6 संघ मालक संघ घेऊन समोर यायचं, चला प्लीज. कॅप्टन आणि संघ मालकांना विनंती आहे, 6च्या 6 संघ मालकांना. पहिल्यांदा महाराष्ट्र में और बिल्कुल हमारे कई मेहमान हैं, फर्स्ट टाइम महाराष्ट्र ने जो नहीं किया, भारत ने जो नहीं किया, मेहमान जमात के अंदर पहली मर्तबा कोकन के दिखाया और कोकन के अंदर वो ऑक्शन बेस्ड टूर्नामेंट पहिली मर्तबा भाग आहे. ऑक्शन अगदी आपल्या कोकणातली स्पर्धा आहे. अनेक लोक व्यासपीठावरती आहेत, मान्यवर देखील आहेत, मान्यवरांची मंडळी देखील आहे आणि ऑक्शन बेस्ड टुर्नामेंट घेण्यात आला. अगदी संपूर्ण कोकणामधनं फॉर्म आले, ते फॉर्म कलेक्ट केले गेले खेळाडूंचे आणि त्याच्यानंतर चिपळूणमध्ये तो ऑक्शन झाला. ऑक्शन बेस्ड टुर्नामेंट पहिली मर्तबा. सर्व संघाच्या खेळाडूंना विनंती करतोय, आपण व्यासपीठासमोर या, चला प्लीज लगेच. ठीक.
विनंती असेल आपण सर्वात आधी ज्यांना अगदी आता थोड्याच वेळामध्ये आपण सत्कार सोहळ्याला सुरुवात करणार आहोत. अनेक मान्यवरांची मंडळी व्यासपीठावरती आलेली आहे. अनेक मान्यवरांनी या स्पर्धेकरता भेट दिलेलं आहे. त्यांचं सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. थोड्याच वेळामध्ये आपण या व्यासपीठावरती मान्यवरांचं स्वागत केलं जाईल. बक्षीस वितरण कार्यक्रम केला जाणार आहे. सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. चिपळूण नगर परिषदची सर्वात मोठी जबाबदारी ज्यांच्या खांद्यावरती आहे, चिपळूण नगर परिषदचे नगराध्यक्ष सन्माननीय आदरणीय उमेशदादा सकपाल साहेब या व्यासपीठावरती आहेत. त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. आणि त्याच पद्धतीनं एक महिला असताना जिनं संपूर्ण चिपळूण तालुक्याचं नाव मोठं केलं, पेटमापचं नाव मोठं केलं, गावाचं नाव मोठं केलं, शिक्षण क्षेत्रातनं आता राजकारणाचा जो प्रवास राहिलेला आहे त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर चिपळूण नगर परिषदचे उपनगराध्यक्ष दांडेकर मॅडम या ठिकाणी आहेत. दांडेकर मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. शिक्षण क्षेत्रातनं तो राजकारणाचा प्रवास अगदी एवढ्या सोपं राहिला नसेल, परंतु आपला प्रवास खूप चांगला राहिलेला आहे. आणि अगदी आपण शिक्षणातनं तो राजकारणापर्यंत जो प्रवास केलेला आहे त्याबद्दल आपला सहर्ष हार्दिक स्वागत. अफजल कच्ची फॅन क्लबच्या वतीनं, अब्दुल कादर स्पोर्टच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वर्ल्ड मेमन डेच्या वतीनं आयोजित केलेले अफजल कच्ची फॅन क्लब आणि अब्दुल कादर स्पोर्ट्स यांच्या वतीनं आयोजित केलेले प्रायोजित केलेले 2026 कोक मेमन प्रीमियर लीग 2026 महासंग्राम आपल्याला पाहायला मिळालेला आहे. अफजल भाई आपल्याला विनंती करतो आपण छोटासा जो सन्मान आहे असलम भाई आणि अफजल भाई आपल्याला विनंती करतो आपण लवकरात लवकर व्यासपीठावरती जे पंच पॅनल आहेत त्यांचा सत्कार घ्या. कारण महाराष्ट्रामध्ये कोकणामध्ये अनेक स्पर्धा चालू आहेत, त्याचं बिझी शेड्यूल आहे. पंच आपल्याला लाभलेले आहेत, त्यांची रात्रीची देखील स्पर्धा असतात, दिवसाची देखील स्पर्धा असतात. त्यांचा अगोदर आपण सन्मान घेणार आहोत. त्याकरता विनंती करतोय जे या स्पर्धेकरता पंच पॅनल लाभलेले होते सन्मान्य आदरणीय राकेश मोरे सरांना विनंती करतो आपण वरती या. अफजल कच्ची फॅन क्लबच्या वतीनं आणि त्याचबरोबर अब्दुल कादर स्पोर्टच्या वतीनं वर्ल्ड मेमन डेच्या निमित्तानं आयोजित केलेली मेमन कोकण प्रीमियर लीग मध्ये पंच पॅनल राकेश मोरे सरांचा सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. राकेश मोरे सर, आपका योगदान बहुत ही अच्छा रहा, उनका सम्मान इस मंच के ऊपर किया जा रहा है. अफजल कच्चे फैन क्लब इनके द्वारा उनका सम्मान स्वागत किया जा रहा है. राकेश मोरे साहब आपका दिल के गहरे से स्वागत करते हैं, आभार व्यक्त करते हैं. त्याच पद्धतीने दुसरे पंच आपल्याला लाभले होते खेड तालुक्यातनं, ज्यानं टेनिस बॉल चांगला खेळलाय, बरेच वर्ष टेनिस बॉल खेळला आणि आज पंचाच्या भूमिकेमध्ये ज्यांचं काम राहील संकेत शिंदे याला विनंती करतो आपण या आपलं यथोचित मान सन्मान अफजल कच्चे फॅन क्लबच्या वतीने केले जाणार आहे. या स्पर्धेला सदिच्छा देण्याकरता, या स्पर्धेची पाहणी करण्याकरता आणि आमच्या सर्वांचं लाडकं नेतृत्व परिमलजी भोसले साहेब यांचं आगमन झालेलं आहे. परिमलजी आपलं मनपूर्वक व्यासपीठावरती संकेत शिंदे यांचा सन्मान या व्यासपीठावरती पार पडला जातोय. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. संकेत शिंदे यांचं स्वागत या व्यासपीठावरती पार पडलं जातंय. संकेत आपलं मनपूर्वक हार्दिक आभार. पंचांच्या भूमिकेमध्ये लाभलेले होते आणि या परिसरातला एक अजून एक गोड आवाज, खडपोलीतला गोड आवाज, चिपळूण तालुक्यातला गोड आवाज आणि समालोचन क्षेत्रामध्ये त्यांना गुरुड चेप घेतलेली आहे. अगदी जिल्ह्याच्या बाहेर जाऊन देखील त्यांना समालोचन केलेलं आहे. प्रथमेश कदम याचा सन्मान मेमन मेमन प्रीमियर लीग 2026 च्या वतीने केलं जात आहे. समालोचक प्रथमेश कदम खडपोली. प्रथमेश, थँक्यू सो मच. आपण आलात, या स्पर्धेला रंगवलात, या स्पर्धेची शोभा वाढवली, आपलं मनापासून आभार. प्रथमेश, थँक्यू सो मच. आपलं आभार आणि आपलं अमूल्य वेळ अशाच पद्धतीने राहू दे. आपण या स्पर्धेला वेळ दिला त्याबद्दल आपला मनापासून आभार. थँक्यू सो मच. प्रथमेश या ठिकाणी आले होते, राकेश मोरे सर आले होते, संकेत शिंदे या ठिकाणी आले होते. आता या व्यासपीठावरती आपण अजून मान सन्मान घेणार आहोत. स्वागत या ठिकाणी पार पडले जाणार आहे.
थँक्यू सो मच. आपण आता व्यासपीठावरती मान सन्मान करणार आहोत. स्वागत या ठिकाणी केलं जाणार. बॅकग्राऊंड म्युझिक थोडंसं कमी करा. डीजे मास्टर बॅकग्राऊंड म्युझिकचा आवाज थोडंसं कमी करा. सर्वात आधी विनंती करणार आहे या स्पर्धेमध्ये सत्कार समारंभ करण्याकरता मी विनंती करतोय चिपळूण मेमन जमातीचे प्रेसिडेंट अशरफ कासम मेमन साहेबांना विनंती करतोय आपण या अशरफ कासम मेमन साहेब आपल्या शुभ हस्ते आपण या व्यासपीठावरती आज मेमन प्रीमियर लीग करता या स्पर्धेकरता कोकण मेमन प्रीमियर लीग करता सन्मान्य आदरणीय चिपळूण नगर परिषदचे अगदी विद्यमान नगराध्यक्ष आणि आमच्या सर्वांचं युवकांचं लाडकं नेतृत्व शिवसेनेची तोप म्हणून ओळख आहे आणि वेगळीच छाप त्यांची आहे. वेगळी शैली त्यांची आहे. अगदी त्यांना म्हटलेलं आहे चिपळूणकरांना अगदी चिपळूण सिटी स्मार्ट सिटी करून मला दाखवायची आहे. सन्मान्य आदरणीय उमेशदादा सकपाल साहेबांचं स्वागत आणि मान सन्मान या ठिकाणी होतोय. तमाम प्रेक्षकांना विनंती आहे जरा टाळ्यांचा गजर जोरदार व्हायला पाहिजे. टाळ्या वाजत राहील. सर्व प्रेक्षकांना विनंती आहे सर्व खेळाडूंना विनंती आहे आपण चर्चा करू नका. टाळ्यांचा गजर जोरदार व्हायला पाहिजे. सन्मान्य आदरणीय उमेशदादा सकपाल साहेबांचं स्वागत मान सन्मान या व्यासपीठावरती पार पाडला जातोय. सर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. चिपळूण नगर परिषदची सर्वात मोठी जबाबदारी नगराध्यक्ष उमेशदादा सकपाल युवकांवरती प्रेम करणारं व्यक्तिमत्व आमच्या सर्वांचं लाडकं नेतृत्व युवा शक्तीला पुढाकार देणारं व्यक्तिमत्व युवा शक्ती चिपळूण तालुक्यातली पुढे वाढावी त्याचा प्रयत्न करणारा आणि त्यानं काय म्हणलंय चिपळूण सिटी अगदी स्मार्ट सिटी मला बनवायची आहे. त्यांचं स्वागत त्यांचा सन्मान या व्यासपीठावर झालेला आहे. उमेश दादा आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. उमेश दादा आज सर्वांकडे सर्व काय आहे आज सर्व लोकांकडे सर्व काय आहे परंतु वेळ नाही आहे. कुठलीही गोष्ट आपण विकत घेऊ शकतो वेळेला विकत घेऊ शकत नाही. उमेश दादा मेमन कोकण प्रीमियर लीग करता या वेळ दिलेला आहे. सर्वांना तमाम प्रेक्षकांना विनंती करतोय उमेश दादा करता जरा टाळ्यांचा गजर जोरदार व्हायला पाहिजे. टाळ्यांचा गजर. उमेश दादा थँक्यू सो मच आपण आलात या स्पर्धेची शोभा वाढवली. पुढील स्वागत पुढील सन्मान आपण करण्याकरता पुन्हा एकदा विनंती करतोय चिपळूण मेमन जमातीचे सर्वात मोठी जबाबदारी कार्याध्यक्ष आहेत अशरफ कासम मेमन साहेब त्यांना विनंती करतोय अगदी या माणसाला आपण राजकारणात पाहिलंय समाजकारणात पाहिलंय आपल्या समाजाकरता पाहिलेलं आहे. अशरफ